गरमीमध्ये तर झटपट वेट कमी होतो. हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मी आज कशाबद्दल सांगितलं, छोटंसं व्हिडिओ करूया. म्हणजे कशाबद्दल, वेट लूज का करावं, कारण त्याच्यामध्ये ना वेट लूज केलं खूप फायदा असतो आम्हाला. नाही PCODचा प्रॉब्लेम होत नाही आणि वजन जास्त झाल्यामुळे ना चालायचं म्हणजे एकेकांना ना असा भरपूर प्रॉब्लेम होता की थोडं जरी चाललं की त्यांना थकवा जाणवतो, त्यांच्यामध्ये एनर्जी राहत नाही असं वाटतं. म्हणून काय करायचं, डेली तुम्हाला टाइम असो किंवा नसो तरी 15 मिनिटं स्वतःसाठी काढा नक्की. जर ज्यांना कोणाला जमत असेल त्यांनी ना योगासन करू शकता. बेस्ट आणि बेस्ट वॉकिंग 15 मिनिटं किंवा अर्धा तास तरी वॉकिंग केला तरी आपल्या शरीराला ना भरपूर खूप असा फायदा पण होतो आणि इनरेग्युलर जे पिरियड असतात ते सगळं नॉर्मल होतं. कारण मी पण तसं माझ्याबरोबर तसं पहिली होत होतं. पहिली आर्यन ज्यावेळेला नव्हता तेव्हा माझं वेट खूपच म्हणजे खूपच एकदम झपाट्यानं खूप वाढलं होतं. तुम्हाला मी पहिलीचा आणि अगोदरचा फोटो वगैरे इथं दाखवते. हे बघा, हा माझा आर्यन व्हायच्या अगोदरचा फोटो बघा. आणि आर्यन व्हायच्या पहिली मी 3 महिन्यांमध्ये हा कंप्लीट केला. असा असा मी हे एवढा वेट लूज केला होता. कसं काही नाही, एकदम सिंपल केला होता. फक्त आपल्या ह्याच्यावरती कंट्रोल ठेवायचं. नाही मी कुठलं सांगायचं तुम्हाला म्हटलं ना, मी कुठलंच बाहेरचं हे घेतलं नाही, कसलंच काही घेतलं नाही. फक्त घरच्या घरी मी माझं बरोबर 10 किलो वजन कमी केलं होतं. मी सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास बरोबर वॉकिंग करायची, न चुकता टायमिंगला होती. सांगायचं म्हटलं तर सद्गुरूंची ना प्रवचनं ऐकत होती मी, सद्गुरू वामनराव पै यांची. म्हणजे जेवढं आपल्याला जमते तेवढं, आणि काय वाटत पण नव्हतं. 1-1 तास करायचो. आता तेवढं करायला मिळत नाही. आर्यन माझा एक 15 मिनिटं चाललं तरी मम्मी चल म्हणतो, किंवा तो त्याला काहीतरी हवं असतंय, मध्येच पाणी पाहिजे असतंय, नंतर त्याला काहीतरी खायला पाहिजे असतंय, नंतर खेळायला ही गाडी पाहिजे असते, किंवा काहीतरी त्याला पाहिजे असते. मग आता तेवढं माझं होत नाही. मिनिमम तेवढंच एक 15 किंवा 20 मिनिटं, पण ते पण झालं तरी होऊ शकते. नंतर पहिली न चुकता सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास मी वॉकिंग करायची. माझा पण सगळ्यांना एकच हे आहे की ज्यांना जे अचीव करायचं असतं, आणि एक म्हणतात आणि वेट लूज करायचा हा बरोबर जे आहे त्यांना होऊ शकतं. आणि त्यांना काही प्रॉब्लेम आत्ता होत नाही. वेट लूजमुळे कोणालाच काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. तर जसं जसं आपलं वय वाढत जातंय तसं तसं मग नंतर ते प्रॉब्लेम होत असतात. आणि काय होतंय, एक एकदा बाळ असल्यामुळे तुम्ही समजू शकता कसं असतंय. आणि टायमिंग देत असतो आणि फिडिंगमध्ये असतं तेव्हा आपण थोडं पण काही पण हे करायचं नसतंय कसलीच. म्हणजे मी पहिली काय करायचो, जेव्हा फिडिंग असते ना बाळांना, तेव्हा काही डाएट फीड करायची नसते. कारण जर आपण पोटभर खाल्लं नाही तर बाळांना मग प्रॉब्लेम होतो. त्यासाठी दूध येत नाही जास्त असं वगैरे असतं. म्हणून ना प्रेग्नेन्सीमध्ये वाढलं. नंतर ते मम्मीच्या घरी असतो आम्ही 4-5 महिने, तेव्हा एकदम काही काम नाही, फक्त बाळाला, मम्मी पण बाळालाच घ्यायला पण असतात. आम्ही नाही, फक्त बेडवर घ्यायचं. आणि तुम्हाला माझं सेक्शन झालं काय, नॉर्मल डिलिव्हरी, ते जर तुम्हाला नक्की ऐकायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती करीन, कसं झालं काय ते. आणि मग काय झालं, कुठे होते मी, वेट लूज करायचं आणि त्याच्याबद्दल ना काय झालं, मग वेट लूज केला. काही माझं डाएट प्लॅन सिम्पल होतं. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय होतं, सिम्पल डाएट प्लॅन सांगते तुम्हाला. जास्त काही नाही. सकाळी मी ना एक भाकरी खात होती. कसली भाकरी तुम्हाला कसली बनवायची असेल तर तुम्ही गरमीमध्ये ना नाचण्याची भाकरी खाल्ला, रागी, त्याची जर तुम्ही भाकरी खाल्ला एक करून, खूप छान असतं. आपल्या पोटाला पण थंडगार असतं आणि खूप छान असतं आणि पोट भरल्यासारखं असतं. गरमी होत नाही, पित्त होत नाही. झाला किंवा एक फ्रूट खायची, किंवा कुठलं पण अवेलेबल असलं घरी तर खायची, नाहीतर मग मी पाणी वगैरे पियायची, किंवा मुठभर शेंगदाणे खायचे. आणि चहा बंद केलेली, टोटली चहा बंद केलेली मी. आता पण सध्या मी चहा बंद केलेला आहे. मिनिमम आता 15 दिवस तरी व्हायला आले, कसला चहा नाही. आणि मध्ये मी ती कॉफी पित होते, फक्त कॉफी गरम पाण्यात घालून पित होते, साखर वगैरे काही नाही. तर ते पण आता बंद केले, गरमी जास्त व्हायला लागली मला म्हणून. आणि आता उकाळ्याच्या दिवसात तर ते प्यायचंच नाही काय पण. चला, आणि गरमीमध्ये तर झटपट वेट कमी होतो. काय माहिती कशामुळे, खरं जर ट्राय केला झटपट कमी होतो. मग थोडं दुपारी मी खात होते, मग दुपारी मी 1 भाकरी खात होते, ते पण बनवून खात होते, किंवा जी होती माझ्याकडे सकाळी ना
ती खात होते. आणि संध्याकाळी मात्र 8च्या पहिली ना सूप घ्यायचं. काहीही असो, सूप घेतला 8च्या नंतर मग ना तुम्ही काहीही खायचं नाही. कधी कधी चुकून पाणी पिऊ शकता. आणि चहा तर प्यायचाच नाही, म्हणजे प्यायचाच नाही. चहाच्या टाईमवरती तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. म्हणजे किंवा जर जास्तच हे असलं तर तुम्ही फक्त चहापूड घालून 1-2 घोट पिऊ शकता. कारण पहिली पहिली कुणालाच कंट्रोल होत नाही, चहा सुटतच नाही. मी पण खूप ट्राय केला होता, सुटतच नव्हता. कारण आता माझा ते सुटला चहा, पण आता मी ते जवळ घेणार पण नाही, सुटलेला आहे चहा. आणि तसं झालं. आणि मग मी पहिली पहिली काय करायचं, थोडासा चहा पावडर घ्यायचा, त्याच्यामध्ये उकळून पिण्याचा प्रयत्न करायचा. मग चहा पण आपण सुटतो, त्या काहीही प्रॉब्लेम होत नाही. आणि मग एकदा जर सुटला चहा तर त्याला परत प्यायचं नाही. कुणी पी म्हटलं, जबरदस्त दिला तरी प्यायचं नाही. आणि गोडवरती थोडंसं नियंत्रण करायचं. जास्त पण डाएट करायचं नाही. एकदमच जर डाएट केला तर शरीर थकतं आणि शरीराला थकवा जाणवतो. त्यामुळे सावकाश सावकाश वजन कमी करायचं. कधीही कोणीही सांगितलं 8 दिवसामध्ये वेट कमी करा किंवा 1 महिन्यात कमी करा, होतो 1 महिन्यात. खरं एकदमच 10 किलो किंवा असा 15 किलो असा होत नाही, सावकाश सावकाश होतो. मी तर 3 महिन्यामध्ये मला बरोबर 10 किलो केला होता वेट लूज. खरोखर 70चा होता माझा, मी 60 केला होता. आता आहे माझं तेवढंच आहे, 60 नाही आहे, थोडं प्लस आहे. तुम्हाला असं जाणवायचं असेल तर मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आणि 60च्या प्लसच आहे थोडंसं. तर ते आता बघूया पुढं पुढं कसं कसं होतंय तसं करायचं. आणि संध्याकाळी मग आता तुम्ही जर सूप घ्यायचा, कुठलाही सूप घ्यायचं, एक थोडासा बीटरूटचा तुकडा घालायचा, थोडंसं. आणि लाल असं हे एकदम हे पण करायचं नाही, सॉरी काय ते तिखट पण जास्त करायचं नाही, सप्पक पण जास्त करायचं नाही. मला प्रॉब्लेम होतो, तुम्ही काय करू शकता, संध्याकाळी पण एक भाकरीच खाऊ शकता 1 महिनाभर किंवा 15 दिवस. कारण एकेकांना डाएट एकदमच हे होत नाही. मग जसं जसं तुम्हाला कंट्रोलमध्ये आलं ना, तर मग तुम्ही संध्याकाळच्या वेळेला सूप घ्यायला ट्राय करा. भात सोडूनच टाका. सांगतो, केवढी क्रेविंग झाली तरी चुकून आठवड्यातनं एकदा भात खा. भात सोडायचं हे एकेकांना होतच नाही सोडा. मला पण तसंच होत होतं. भात सोडायचं म्हणजे आम्हाला भात खाल्लो तर एकदम बरं वाटतंय ना, मग तसं होत होतं. भात सोडायला होतच नाही. मग तुम्ही काय करायचं, भात तुम्ही ठेवायचं नाही, म्हणून आठवड्यातून मी एकदा 1 कटोरी भात करतो. म्हणजे रविवारी मी भात खाणार म्हणजे एवढा भात खायचा नाही भरपूर. अरे माझा आज डाएटचा प्लॅन हे नाही आहे, मी आज मला सुट्टी आहे माझ्या डाएटला म्हणून मी एवढा भात खातो, तसं करायचं नाही. एवढासाच खायचा, कटोरीभरच खायचा, म्हणजे तुम्हाला पण बरं होते. म्हणजे कटोरीभर मी आता भात खाल्लेला आहे, माझं पोट भरलेलं आहे. आणि असं बरोबर हे होऊ शकतं. आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला, तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ, बाय बाय, टेक केअर.